आदेश. श्री नवनाथाय नमः. अध्याय 10. हा अध्याय ऐकल्याने स्त्री दोष नाहीसे होतील, कपट जाईल व मुले जगतील. अध्यायाला सुरुवात. मच्छिंद्रनाथाने रसशास्त्र, काव्य, वेदशास्त्रे, ज्योतिष, व्याकरण, धनुर्वेद, जलतरण, संगीत, अश्वारोहण, नाट्य, शृंगार इत्यादी सर्व विद्या गोरक्षाला शिकविल्या. नाना आश्रय देवतांची उपासना शिकवली. सर्व देवता अनुकूल करून दिल्या. त्याला ब्रह्मज्ञान दिले, अष्टसिद्धी दिल्या आणि आपल्यासारखे जाणता केले. एकदा गावाबाहेर मोकळ्या जागेत गोरक्ष एकटाच संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता. त्यावेळी गोरक्षनाथ बाहेर गेला होता. आजूबाजूला मुले खेळत होती. मुलांनी गोरक्षनाथाला मातीची बैल गाडून देण्याची विनंती केली, पण ती त्याने अमान्य केली. शेवटी मुलांनी प्रयत्नाने ओबडधोबड बैलगाडी बनवली, पण काही केल्या गाडीवान बनवता येईना. परत मुलांनी काकुळतीने गोरक्षनाथाला विनंती केली. नाईलाजाने त्याने होकार दिला. त्याने तोंडाने संजीवनी मंत्र पाठ म्हणणे चालूच ठेवून हाताने चिक्कन मातीचा लहानसा मनुष्यकृती पुतळा बनविला. पण संजीवनी मंत्राच्या परिणामामुळे पुतळ्यातील चिखल नाहीसा होऊन खरोखरीचा बालक निर्माण होऊन तो रडू लागला. त्याची ही अद्भुत करणे पाहून मुले घाबरली व भूत भूत असे ओरडत पळत सुटली. त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला. मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, भिवू नका, चला मला दाखवा. मी पाहतो त्या भूताला, चांगली शिक्षा करतो त्याला. मुले म्हणाली, तुम्ही जाऊ नका तिकडे, तुम्हाला भूत खाईन. पण त्यांनी तुम्ही मला जवळ नेऊ नका, दुरूनच दाखवा अशी समजूत काढली. तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली आणि त्यांनी दुरूनच रडणारे बालक त्यांना दाखविले. तेथे गोरक्ष सुद्धा नव्हता. मुलांचे टाळ्या करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता. संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता, पण ते काही त्याला समजले नव्हते. मच्छिंद्राने त्या मुलाला पाहिले तेव्हा लगेच ओळखले, हा करभंजन ऋषीच आहे. मच्छिंद्र लगेच पुढे गेला. वात्सल्याने त्याने आपल्या बालकाला वाळूवरून उचलले व जवळ घेतले. सर्व मुले भयभीत होऊन ओरडत पळत सुटली. मच्छिंद्रही त्या दोन्ही मुलाला दोन्ही हातात धरून गोरक्ष कुठे आहे त्याचा शोध करीत निघाला. प्रत्येक घरी तो विचारी सुटला, गोरक्ष आहे का? मुले भिवून पळत होती. घरोघरच्या बायका, अगं बाई, हा कोण गोसावी म्हणूनच भिवून पळत सुटल्या. मग घरोघरचे पुरुष पुढे झाले व विचारू लागले, काय रे, मुलांना का भीती दाखवतोस? हे कुणाची मुलं आहेस? पळून आणलीस की काय? तो प्रत्येकाला सांगू लागला, माझा गोरक्षनाथ नावाचा एक तरुण शिष्य आहे. तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहेत तो. मच्छिंद्रनाथांची हाक ऐकून तो एका ठिकाणून गोरक्ष बाहेर आला. पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला. या मुलाची गोरक्षाला भीती वाटते, याला खाली ठेवावे असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही विचारले. मग गोरक्षाने झालेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा मच्छिंद्र म्हणाला, अरे, संजीवनी मंत्राने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आहेत आणि करभंजन ऋषी स्वतः जन्म घेऊन आले आहेत. तू ओळखले नाहीस का? याचे नाव गहिनीनाथ ठेवायचे. चल, आपण या मुलाचे पालनपोषण करू. मग मच्छिंद्रनाथ त्या मुलाचे पालनपोषण करू लागला. गावातल्या लोकांनी मच्छिंद्रनाथाच्या योगबलाची फारच प्रशंसा केली. त्या मुलाची संजीवनी मंत्राने उत्पत्ती पाहून स्त्रियांच्या मनात आले, हा बालक वाढविणे काही योग्याकडून होणार नाहीत, कोणीतरी स्त्रीचे काम करू शकेल. त्यांना एकदम आठवले, गावात मधू नावाचा एक ब्राह्मण आहे. त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दायव स्त्री आहे. त्या दोघांना मुलबाळ नाहीत. हा मुलगा तिच्या ओटीत घालावा. सर्वांनी मच्छिंद्रनाथाला तसे सांगितले. मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलावून आणले. नंतर तो म्हणाला, माई, हा मुलगा म्हणजे नवनारायणातील करभंजन ऋषी आहेत. याची थोरवी गहन आहेत, म्हणून याचे नाव गहिनी ठेवले आहेत. याचे संगोपन नीट कर. तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल. आजपासून 12 वर्षांनी गोरक्ष येथे येईल आणि या मुलाला योगदीक्षा देईल. त्यावेळी तू पुत्र हा जगाच्या कार्यासाठी परत दे. गंगाबाई, मधु ब्राह्मण या जोडप्याने मच्छिंद्रनाथाने देऊ केलेल्या गहिनी नामक बालकाचा स्वीकार केला. मग गंगाबाई म्हणाली, तुम्ही जोगे असताना 12 वर्षानंतर या मुलाबाबत एवढी ममता व आशा कशाला ठेवता? त्यावर मच्छिंद्राने सांगितले, हा मुलगा म्हणून तुझाच म्हणून याला जग ओळखेल. पण गोरक्षनाथ मात्र 12 वर्षानंतर येथे येऊन त्याला योगदीक्षा देईल, हेही खरं आहेत. काही दिवसाने मच्छिंद्र गोरक्ष तीर्थयात्रेसाठी बद्रिका आश्रमाकडे निघून गेले. अध्याय 10 समाप्त. मित्रांनो, तुम्हाला 11वा अध्याय ऐकायचा असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच व्हिडिओ